इज सी, हू इज सी, ती कोण आहे. तशाच प्रकारे जर गाईज तुम्हाला बॉईजला म्हणायचं असेल तर तुम्ही असं म्हणा, हू इज ही, हू इज ही, तो कोण आहे. हू इज देअर, हू इज देअर, तिथे कोण आहे, तिथे कोण आहे. हू इज स्लीपिंग, हू इज स्लीपिंग, कोण झोपत आहे. हू प्ले, हू प्ले, कोण खेळतो. हू प्ले, हू प्ले, कोण खेळतो. गाईज आपण इथेच हूच्या नंतर प्ले हे वर्ब घेऊन कसं वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो ते बघा तुम्ही. आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं की मी घेतला आता हू प्ले, कोण खेळतो. हू इज प्लेइंग, हू इज प्लेइंग, कोण खेळत आहे. बरोबर. आता तुम्हाला जर याला फ्युचरमध्ये बनवायचं असेल तर हू विल प्ले, हू विल प्ले, कोण खेळेल. हू प्लेड, कोण खेळला. हू प्लेड, कोण खेळला. अशा प्रकारे तुम्ही वर्ब एक छोटंसं वर्ब घेऊन त्याच्यापासून अनेक क्वेश्चन्स बनवून तुम्ही डेली यूजमध्ये हे बोलू शकता. गाईज एकच विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघाल, तुम्हाला जर व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला तर अशाच प्रकारे क्वेश्चन बनवून तुम्ही ते डेली यूजमध्ये तुम्हाला यूज करायचे आहेत, जेणेकरून ते सगळे वर्ड्स तुमच्या जिभेवर चढले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला बोलण्याची फ्लुएन्सी सुद्धा येईल. हू इज इन, आत कोण आहे. हू इज आउट, हू इज आउट, बाहेर कोण आहे. हू वेंट, हू वेंट, कोण गेला. आता याला थोडंसं तुम्हाला मोठं करायचं असेल तर सिंपल म्हणा की हू वेंट दिअर, हू वेंट दिअर, तिथे कोण गेला. अशा प्रकारे छोटंसं तुम्हाला कळालं की आपण कसं बनवायचं. त्याच्यापासून तुम्ही एक एक वर्ड्स वाढवत थोडेसे मोठे 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 बोलण्याचा प्रयत्न करा. हू नोज, हू नोज, कोणाला माहीत. जनरली हे जे सेंटेन्स आहे जनरली खूप जण बोलतात किंवा तुम्हाला माहीत सुद्धा असेल, फक्त तुम्ही त्याला डेली यूजमध्ये घेऊन येत नसाल तर आणण्याचा प्रयत्न करा. हू नोज, कोणाला माहीत. हू इज स्पीकिंग, हू इज स्पीकिंग, कोण बोलत आहे. गाईज हू इज म्हणण्याच्या ऐवजी हूज स्पीकिंग, कोण बोलत आहे, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. फक्त एका ठिकाणी हूज म्हणजे ते काय, हू आणि इजचा आपण कॉन्ट्रॅक्शन यूज केलेला आहे आणि हू इज हे आपण पूर्ण बोलत आहोत, बस एवढाच फरक आहे. हूज कमिंग, हूज कमिंग, कोण येत आहे. बघा गाईज सिंपलचं एक वर्ब म्हणजेच एक क्रियापद घेऊन मी छोटी छोटी क्वेश्चन्स बनवत आहे. तुम्ही थोडं लक्षपूर्वक बघा आणि असंच बनवण्याचा प्रयत्न करा. हूज गोईंग, हूज गोईंग, कोण जात आहे. किंवा तुम्हाला इथे म्हणायचं असेल की हूज गोईंग डिअर, तिथे कोण जात आहे. किंवा हूज गोईंग हिअर, इथे कोण जात आहे. अशा प्रकारे याला थोडंसं ट्विस्ट करून वेगळे सेंटेन्स बनवता येतील. हू केम, हू केम, कोण आलं. आता याला थोडंसं तुम्हाला मोठं करायचं आहे तर याला सिंपल असं करा की हू केम ॲट हाऊस किंवा हू केम ॲट होम, घरी कोण आलं. अशा प्रकारे. हू मेट, हू मेट, कोण भेटलं. हू गेव, हू गेव, कोणी दिलं. आता तुम्हाला याला थोडंसं मोठं करायचं, मुलांना विचारायचं की ही चॉकलेट तुम्हाला कोणी दिली असं विचारायचं. त्याला सिंपल असं करा, हू गेव दिस चॉकलेट, हू गेव दिस चॉकलेट, ही चॉकलेट तुम्हाला कोणी दिली. बघा गाईज किती सिम्पली आपण इंग्लिश बोलत आहोत. विदाऊट ग्रामरसुद्धा आपण त्यात यूज करत नाही आहे. सिम्पल डेली यूजचे जे जे आपल्याला वर्ड्स माहीत आहेत त्याच्यातूनच आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. हू डीड इट, हू डीड इट, हे कोणी केलं. हू सेंट, हू सेंट, कोणी पाठवलं. आता गाईज मी इथं नुसतं हू सेंट असं छोटंसं क्वेश्चन घेतलेलं आहे. तुम्हाला जर ह्याला पुढे मोठा करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हू सेंट यू, हू सेंट यू, तुला कोणी पाठवलं. हू सेंट दिस गिफ्ट, हे गिफ्ट कोणी पाठवले. हू सेंट दिस चॉकलेट, हे चॉकलेट कोणी पाठवले. अशा प्रकारे तुम्ही अशा अनेक प्रकारे हाच क्वेश्चन फिरवून विचारू शकता. हू केअर्स, हू केअर्स,
म्हणजे कोणाला परवा आहे. हू टोर, हू टोर, कोणी फाडलं. आता ह्याला तुम्ही सिंपल थोडंसं मोठं करायचं असेल तर हू टोर धिस बुक, हे पुस्तक कोणी फाडलं. किंवा हू ब्रोक धिस मिरर, हे आरसा कोणी तोडला. अशा प्रकारे. हू एट, हू एट, कोणी खाल्लं. हू लाफ्ड, हू लाफ्ड, कोण हसलं. किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता, हू लाफ्ड लाऊडली, हू लाफ्ड लाऊडली, जोरात कोण हसलं. अशा प्रकारे. हू इज धिस, हू इज धिस, हा कोण आहे. हू इज दॅट म्हटलं तर तो कोण आहे. अशा प्रकारे. हू विल हेल्प, हू विल हेल्प, कोण मदत करेल. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला कोण मदत करेल तर सिंपल म्हणा हू विल हेल्प मी, हू विल हेल्प मी, मला कोण मदत करेल. हू इज इन, हू इज इन, आत कोण आहे. हू टॉक्स, हू टॉक्स, कोण बोलतो. आता इथे तुम्ही मी टॉक्स घेतलाय तर हू वॉक्स पण घेऊ शकता, म्हणजे कोण चालतो. किंवा हू थिंक्स, हू थिंक्स, कोण विचार करतो. अशा प्रकारे. हू वॉन्ट्स, हू वॉन्ट्स, कोणाला पाहिजे. आपण बऱ्याचदा हे क्वेश्चन मुलांना तुम्ही विचारू शकता की मुलं काहीतरी मागायला येतात आपल्याला आणि आपण म्हणतो कोणाला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही म्हणा की हू वॉन्ट धिस, म्हणजे हे कोणाला पाहिजे आहे. अशा प्रकारे सिंपल सिंपल क्वेश्चन्स तुम्ही यूज करा. हू प्ले, हू प्ले, कोण खेळतो. हू इज स्लीपिंग, कोण झोपत आहे. हू विल स्टडी, हू विल स्टडी, कोण अभ्यास करेल. हू विल स्टडी, कोण अभ्यास करेल. मुलांना आपण बोलू शकतो की आता कोण अभ्यास करेल, मी त्यांना चॉकलेट देणार आहे. हू विल स्टडी. असं सिंपल एक सेंटेन्स यूज करण्याचा प्रयत्न करा. एनीव्हेअर, एनीव्हेअर म्हणजे कुठेही. एनी टाईम, एनी टाईम म्हणजे कधी. एनीवे, एनीवे असो. आपण बऱ्याचदा म्हणतो काहीतरी कोणाची सगळ्या काही गोष्टी आपण बोलतो आणि शेवटी म्हणतो की असो, झालेलं झालं, चला पुढचं. तिथे एनीवे असा छोटासा वर्ड तुम्ही तिथे यूज करू शकता. एनीवन, एनीवन, कोणीही. एनीवन कॅन कम, कोणीही येऊ शकतं. अशा प्रकारे. एनिथिंग म्हणजे काहीही. एनी हाव, एनी हाव म्हणजे कसेही करून. हे काम झालंच पाहिजे कसेही करून. त्या कसेही करूनसाठी तुम्हाला एनी हावचा यूज करायचा आहे. कीप इट डेअर, कीप इट डेअर, तिथे ठेव. सिंपल सिंपल सेंटेन्स तुम्हाला बोलायचे आहेत जेणेकरून तुमच्या मुलाला ती समजली पाहिजेत. कीप इट हिअर, कीप इट हिअर, इथे ठेव. कीप इट डाऊन, कीप इट डाऊन, खाली ठेव. कीप इट इनसाइड, कीप इट इनसाइड, आत ठेव किंवा आत ठेवा. कीप इट आउटसाइड, कीप इट आउटसाइड, बाहेर ठेवा. नॉट मच, नॉट मच म्हणजे जास्त नाही. बऱ्याचदा काय होतं की मुलं खूप काही गोष्टी जास्त करत असतात, म्हणजे प्रमाणाबाहेर करत असतात. त्यावेळेस तुम्ही सिंपल छोटंसं सेंटेन्स बोला, नॉट मच, डोंट डू नॉट मच. अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्स बोलायचं आहे. हू केम, हू केम, कोण आलं. असे सिंपल सिंपल छोटे छोटे सेंटेन्स बोलूनच तुम्हाला त्यांना इंग्लिशचं कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. हू वेंट, हू वेंट, हू वेंट, कोण गेला. फोकस हिअर, फोकस हिअर म्हणजे इकडे लक्ष दे किंवा इकडे लक्ष केंद्रित कर. फोकस हिअर. लक्षात आलं गाईज. फोकस हिअर. कीप डिस्टन्स, कीप डिस्टन्स, अंतर ठेव. बऱ्याचदा मुलं गोष्टी असतात की ज्याच्याजवळ आपल्याला जायचं नसतं किंवा तिथं जवळ आपण उभा टाकू शकत नाही. अशा टायमाला हे सेंटेन्स बोला की कीप डिस्टन्स, कीप डिस्टन्स, अंतर ठेव. इट्स ट्रू, इट्स ट्रू, खरं आहे. अशा प्रकारे काही विचारत आहात तुम्ही त्यांना तर सिंपल म्हणा हे खरं आहे, इट्स ट्रू. अशा प्रकारे. पेस्ट इट, पेस्ट इट
म्हणजे हे चिटकव. पेस्ट कर म्हणजे काय? चिटकव अशा प्रकारे. डोंट ओव्हर इट. डोंट ओव्हर इट. जास्त खाऊ नका. बऱ्याचदा असे फास्ट फूड वगैरे असतात की मुलं खूप जास्त खातात, त्यावेळेस हे सेंटेन्स बोला, डोंट ओव्हर इट. जास्त खाऊ नको, तुझ्या पोटात दुखेल अशा प्रकारचं. कीप इट अहेड. कीप इट अहेड. हे पुढे ठेव. अशी छोटी छोटी सेंटेन्स आपल्याला डेली यूजमध्ये बोलावीच लागतात गाईज. त्यासाठी हे सेंटेन्स तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे ॲज अ पॅरेंट म्हणून. कीप इट बॅक. कीप इट बॅक. मागे ठेव किंवा परत ठेव, अशा दोन्ही प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. तू काय म्हणाला. मुलं आपल्याला काहीतरी सांगतात आणि आपलं लक्ष नसतं आपलं, त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स यूज करा. तुम्ही ऐकलं नसेल किंवा तुमच्या लक्षात आले नसेल. व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से बेटा, अशा प्रकारे. डोंट पीप देअर. डोंट पीप देअर. तिथे डोकावू नकोस. तिथे डोकावू नकोस. पीप म्हणजे डोकावणे. कुठेतरी जिथे आपल्या म्हणजे समजा गॅलरीत उभे आहेत मुलं, तर आपण त्याला सांगतो की खाली डोकावू नको. डोंट पीप हिअर किंवा डोंट पीप देअर, अशा प्रकारे तुम्ही या सेंटेन्सचा यूज करा. हॅव यू हर्ड. हॅव यू हर्ड. तू ऐकलं का किंवा तू ऐकलंस का. हॅव यू हर्ड, अशा प्रकारे. आस्क समवन. आस्क समवन. आस्क समवन. कोणाला तरी विचार किंवा एखाद्याला विचार किंवा दुसरं कोणाला तरी विचार, अशा प्रकारे. आस्क समवन. आपल्याला मुलं काहीतरी विचारतात आणि आपल्याला ते नसेल जमत, तर हे दुसरं कोणाला तरी, घरातल्याला दुसरं कोणाला तरी विचार असं म्हणायचं असेल. आस्क समवन म्हणजे कोणाला तरी विचार, अशा प्रकारे. ब्रिंग अ लिटल मोअर. ब्रिंग अ लिटल मोअर म्हणजे थोडं अजून घेऊन ये. ब्रिंग अ लिटल मोअर, थोडं अजून घेऊन ये. समजा मुलांनी पाण्याचा ग्लास आणला आहे आणि तुम्हाला अजून पाणी हवं आहे, तर आपण पूर्ण सेंटेन्स बोलत नाही की ब्रिंग अ लिटल मोअर वॉटर, असं नाही बोलत. सिंपल ब्रिंग अ लिटल मोअर, थोडं अजून आण, बरोबर त्यांना समजतं, अशा प्रकारे. लेट्स गो आउट. लेट्स गो आउट. चला बाहेर जाऊया. जसं की तुम्ही गार्डनला निघालाय तर तुम्हाला म्हणायचं का लेट्स गो आउट, चला बाहेर जाऊया, किंवा लेट्स गो पार्क, अशा प्रकारे. बी विथ मी. बी विथ मी, माझ्या सोबत राहा. हे आपल्याला नेहमी सांगावंच लागतं की तू माझ्यासोबत राहा, इकडे तिकडे पळू नकोस. बी विथ मी, अशा प्रकारे. लेट्स हॅव फूड. लेट्स हॅव फूड. चला जेवण करूया. लेट्स हॅव फूड, चला जेवण करूया. डोंट नॅग मी. डोंट नॅग मी, मला त्रास देऊ नकोस किंवा माझं डोकं खाऊ नकोस, अशा प्रकारे या सेंटेन्सचा यूज करायचा आहे डोंट नॅग मीचा. होल्ड ऑन. होल्ड ऑन, जरा थांब. होल्ड ऑन, जरा थांब, अशा प्रकारे. इट्स डन. इट्स डन, झालं. झालं, इट्स डन. आपण त्यांना विचारू शकता, काहीतरी तुम्ही होमवर्क दिला आहे आणि त्यांना विचारता की इट्स डन, झालं का किंवा पूर्ण झालं, अशा प्रकारे. जस्ट लाईक दॅट. जस्ट लाईक दॅट, अगदी तसंच किंवा अगदी तसाच, अशा प्रकारे. अगदी तशाच प्रकारे कर, आपण मुलांना म्हणतो ना, तर त्यांना सांग की तू जस्ट लाईक दॅट, असंच कर, अशा प्रकारे. डू समथिंग. डू समथिंग, काहीतरी कर. मुलं बऱ्याचदा विचारतात की मम्मी काय करू मी, मला बोर झाला आहे, तेव्हा तुम्ही त्याला हे सेंटेन्स जनरली बोलू शकता की डू समथिंग, काहीतरी कर, अशा प्रकारे. आफ्टर मी. आफ्टर मी, माझ्यानंतर. माझ्यानंतर, मी पहिल्यांदा रीड करते, तू माझ्यानंतर रीड कर. त्यावेळेस हे सेंटेन्स म्हणा की फर्स्ट मी पहिल्यांदा रीड करते, आफ्टर मी तू कर, अशा प्रकारे. हॅव ब्रेकफास्ट. हॅव ब्रेकफास्ट, नाश्ता कर. दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू, हे तुझ्यासाठी आहे. जस्ट कमिंग. जस्ट कमिंग, येतच आहे. जस्ट कमिंग म्हणजे काय, येतच आहे. बऱ्याचदा मुलं बोलतात, त्यावेळेस तुम्ही म्हणा की मी येतच आहे म्हणण्याऐवजी आय एम जस्ट कमिंग किंवा जस्ट कमिंग, अशा प्रकारे. स्लीप पीसफुली. स्लीप पीसफुली, शांत किंवा शांतपणे झोप, अशा प्रकारे. स्लीप पीसफुली, शांत किंवा शांतपणे झोप.
हाऊ स्वीट, हाऊ स्वीट, किती गोड. मुलांना एनकरेज करण्यासाठी तुम्ही मुलांना हे सेंटेन्स, छोटंसं सेंटेन्स बोलू शकता की हाऊ स्वीट. काही केलं त्यांनी, तुम्हाला ते आवडलं, तर कधी कधी मुलांना एनकरेज करण्यासाठी असे सेंटेन्स बोला की हाऊ स्वीट, किती छान केलंस, अशा प्रकारे, किंवा किती गोड, अशा प्रकारे. डोंट इंटरप्ट मी, डोंट इंटरप्ट मी, मला त्रास देऊ नकोस, किंवा मला मी जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये तू डिस्टर्ब करू नको, अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे डोंट इंटरप्ट मी. तुम्ही काहीतरी ऑफिसचं काम करताय किंवा जनरली घरातलं काम करताय, त्यावेळेस त्रास देत असतील किंवा मध्ये मध्ये येऊन तुम्हाला म्हणत असतील, काही सांगायचा प्रयत्न करत असतील, त्यावेळेस तुम्ही म्हणा की डोंट इंटरप्ट मी नाव, आता मला त्रास देऊ नकोस. डू ॲज आय से, डू ॲज आय से, मी सांगते तसं कर. हे आपल्याला बोलावंच लागतं सेंटेन्स, डू ॲज आय से, मी सांगते तसं कर, अशा प्रकारे. व्हॉट डू यू नीड, व्हॉट डू यू नीड, तुला काय हवं आहे. व्हॉट डू यू नीड, तुला काय हवं आहे. कीप इट क्लीन, कीप इट क्लीन, स्वच्छ ठेव. आय विल फाइंड आउट, आय विल फाइंड आउट, मी शोधून काढेन. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलत ना, काहीतरी हरवलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की आय विल फाइंड आउट, मी शोधून काढेन. यू गो अँड प्ले, अशा प्रकारे. स्टे अवे, स्टे अवे, दूर राहा, किंवा कीप डिस्टन्स, दोन्हीपैकी कोणतेही सेंटेन्स एखाद्या वस्तूपासून अंतर ठेव, हे बोलण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. रीराईट इट, रीराईट इट, म्हणजे परत किंवा पुन्हा लिहा. रीराईट इट, परत किंवा पुन्हा लिहा. कीप रायटिंग, कीप रायटिंग, लिहित राहा. कीप रीडिंग, कीप रीडिंग, वाचत राहा. बऱ्याचदा अशी सेंटेन्स आपल्याला बोलावीच लागतात, खास करून ज्यावेळेस मुलं स्टडी करत असतात त्यावेळेस. रीड प्रॉपरली, रीड प्रॉपरली, नीट वाच. रिवाइज इट, रिवाइज इट, उजळणी कर. रीड प्रॉपरली, नीट वाच, रिवाइज इट, उजळणी कर. स्टार्ट रायटिंग, स्टार्ट रायटिंग, लिहायला सुरुवात कर. हू डिड धिस, हू डिड धिस, हे कोणी केलं, किंवा हू डिड दॅट, ते कोणी केलं. हू डिड धिस, हे कोणी केलं. हू डिड दॅट, ते कोणी केलं. क्लिअर गाईज. राईट नीटली, राईट नीटली, नीट किंवा व्यवस्थित लिही. राईट नीटली, नीट किंवा व्यवस्थित लिही. फाइंड आउट, फाइंड आउट, शोध. आपण पहिलं काय बोललो होतं की आय विल फाइंड आउट, म्हणजे मी शोधून काढेन. आता तुम्हाला सिंपल म्हणायचं की फाइंड आउट म्हणजे शोध, अशा प्रकारे. व्हॉट इज इन युअर माइंड, व्हॉट इज इन युअर माइंड, तुझ्या मनात काय आहे. बऱ्याचदा असं विचारलं, तुझ्या मनात तरी काय आहे. व्हॉट इज इन युअर माइंड, अशा प्रकारे. लर्न इट इन माइंड, लर्न इट इन माइंड, मनात पाठ कर, किंवा मनातच वाच, अशा प्रकारे आपण लर्न इट इन माइंड असं बोलू शकता. कीप मम, कीप मम, शांत राहा. पॅकअप, पॅकअप म्हणजे सगळं आवर. आपण टायडी युअर रूम वगैरे हे बऱ्याचदा यूज करतो, पण कधी कधी दुसराही सेंटेन्स तिथे यूज करण्याचा प्रयत्न करा. पॅकअप म्हणजे आवरून घे किंवा आवर, पॅकअप, अशा प्रकारे. धिस इज टू मच, धिस इज टू मच म्हणजे खूप झालं, आता हे खूप झालं खेळणं, दुसरं काम कर, अशा प्रकारे. धिस इज टू मच. डू सम वर्क, डू सम वर्क, काही काम कर. डू सम वर्क, काही काम कर. यू हॅव डन इट, यू हॅव डन इट, हे तू केले आहे. यू हॅव डन इट, हे तू केले आहे. व्हॉट टू आस्क, व्हॉट टू आस्क, काय विचारायचं. व्हॉट टू से, व्हॉट टू से, काय बोलायचं. व्हॉट टू रीड, व्हॉट टू रीड, काय वाचायचं. व्हॉट टू राईट, व्हॉट टू राईट, काय लिहायचं. व्हॉट टू ड्रिंक, व्हॉट टू ड्रिंक, काय प्यायचं, अशा प्रकारे. ड्रॉप द मॅटर, ड्रॉप द मॅटर, विषय संपव किंवा बंद कर. बऱ्याचदा मुलं एकाच विषयावर अटकत असतात आणि बोलत असतात त्याच्याबद्दलच, त्यामुळे तुम्ही म्हणा नाव ड्रॉप द मॅटर,
दुसरं काहीतरी बोल, अशा प्रकारे. एखादं मराठीतलं सेंटेन्स बोलून छोटंसं एक इंग्लिशचं सेंटेन्स बोलत अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. अशाच प्रकारे हळूहळू तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदमच आपण स्टार्टिंगपासून सगळं इंग्लिशमध्ये बोलू नाही शकत. पहिल्यांदा एखादं मराठीचं सेंटेन्स बोला, एखादं छोटंसं इंग्लिशचं सेंटेन्स बोला त्यामध्ये. असं कंबाईन करून तुम्हाला इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. एक्झॅक्टली सो, एक्झॅक्टली सो, अगदी असंच. मुलांना म्हणतो ना, अगदी असंच कर. एक्झॅक्टली सो. टू गुड, टू गुड, खूप छान. लेट मी स्पीक, लेट मी स्पीक, मला बोलू दे. हु इज इट, हु इज इट, कोण आहे. टेक वन, टेक वन, एक घे. आपण बऱ्याचदा खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात, आपण आपल्याला म्हणायचं की एक घे. टेक वन, अशा प्रकारे. डू सो, डू सो, असं कर किंवा तसं कर. या अर्थाने, दोन्ही अर्थाने डू सोचा तुम्हाला यूज करायचा आहे. गेट एनिथिंग, गेट एनिथिंग, काहीही आण. तुम्हाला सांगायचं असेल मुलांना की मला कधी कधी मुलं खूप गोंधळ घालतात, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं काहीतरी आण. त्यावेळेस सिम्पल हे सेंटेन्स बोला, गेट एनिथिंग, गेट एनिथिंग, काहीही आण. डू एनिथिंग, डू एनिथिंग, काहीही कर. डू एनिथिंग, काहीही कर. ड्रिंक एनिथिंग, ड्रिंक एनिथिंग, काहीही पी. अशा प्रकारे तुम्ही एनिथिंगचा यूज करून तुम्ही अशा प्रकारे छोटी छोटी सेंटेन्स तुमच्या मुलासोबत नक्कीच बोलू शकाल. डोंट गेस्चर, डोंट गेस्चर, म्हणजे इशारे करू नकोस किंवा विचित्र हावभाव करू नकोस. अशा प्रकारे या सेंटेन्सचा यूज करा. बऱ्याचदा मुलांना सवयी असते, काहीतरी तोंड वाकडं करतात किंवा डोळा हे करतात, ओठ पुढे करतात. त्यावेळेस तुम्ही हे सिंपल सेंटेन्स करा. किंवा स्टडीला बस म्हटलं की मुलं फुगून बसतात, त्यावेळेला हे सेंटेन्स यूज करा की डोंट गेस्चर किंवा डोंट मेक फेसेस, डोंट मेक फेसेस. डोंट बी स्टबर्न, डोंट बी स्टबर्न, म्हणजे हट्टी बनवू नकोस किंवा जिद्दीपणा करू नकोस. अशा प्रकारे या सेंटेन्सचा यूज करायचा आहे की डोंट बी स्टबर्न. डोंट गेस्चर, इशारे करू नको, आणि डोंट बी स्टबर्न, जिद्दी बनू नकोस. अशा प्रकारे. ओपन द डोअर, ओपन द डोअर, दरवाजा उघड किंवा दार उघड. या दोन्ही अर्थाने ओपन द डोअरचा तुम्ही यूज करू शकता. कीप द विंडो हाफ ओपन, कीप द विंडो हाफ ओपन, म्हणजे खिडकी अर्धी उघडी ठेव. कीप द विंडो हाफ ओपन, खिडकी अर्धी उघडी ठेव. अशी छोटी छोटी कामं आपण मुलांना सांगत असतो. ते तुम्ही जर इंग्लिशमधून सांगितली तर मुलांना इंग्लिश शिकणंही सोपं जाईल आणि तुम्हाला बोलणंसुद्धा सोपं जाईल. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की पूर्ण खिडकी ओपन ठेव, तर त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा, कीप द विंडो फुल्ली ओपन, कीप द विंडो फुल्ली ओपन. जर तुम्हाला हाफ ओपन ठेव म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा, कीप द विंडो हाफ ओपन. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की खिडकी पूर्ण उघडी ठेव, तर कीप द विंडो फुल्ली ओपन, कीप द विंडो फुल्ली ओपन. गाईज हे सेंटेन्स मी विंडोसाठी यूज केला आहे. तुम्ही हे सेंटेन्स तुम्ही दारासाठी किंवा कबडच्या डोअरसाठी अशा प्रकारे तुम्ही याचं वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता. स्पीड डाऊन द फॅन, स्पीड डाऊन द फॅन, म्हणजे पंख्याचा वेग कमी कर. स्पीड डाऊन, स्पीड डाऊन द फॅन. जर तुम्हाला असंच म्हणायचं असेल की पंख्याचा वेग वाढव, स्पीड अप द फॅन, स्पीड अप द फॅन, स्पीड अप द फॅन. कमी कर, स्पीड डाऊन द फॅन, आणि वाढव, स्पीड अप द फॅन. क्लिअर गाईज? हाऊ डीड ही नो, हाऊ डीड ही नो, त्याला कसं कळलं? आपण असे क्वेश्चन विचारत असतो. हाऊ डीड ही नो, त्याला कसं कळलं? शट द माउथ व्हाईल ईटिंग, शट द माउथ व्हाईल ईटिंग, जेवताना तोंड बंद ठेव. तोंड असं वाजवतात त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. किंवा जर मुलं बोलत असतील जेवता जेवता, तर त्यावेळेस सुद्धा हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता की शट द माउथ व्हाईल ईटिंग, शट द माउथ व्हाईल ईटिंग. होल्ड इट फर्मली, होल्ड इट फर्मली किंवा होल्ड इट वेल, होल्ड इट वेल, म्हणजे घट्ट धरून ठेव किंवा घट्ट धर. अशा प्रकारे या सेंटेन्सचा यूज करा. गो रिसीव द फोन, गो रिसीव द फोन, जा आणि फोन रिसीव कर किंवा जा फोन रिसीव कर. अशा दोन्हीही अर्थाने या सेंटेन्सचा यूज करा. हायडिंग समथिंग, हायडिंग समथिंग,
म्हणजे काहीतरी लपवत आहेस. आपण मुलं बऱ्याचदा काहीतरी गोष्टी करतात आणि लपवतात, त्यावेळेस हे सिंपल सेंटेन्स तुम्ही विचारू शकता की हायडिंग समथिंग, म्हणजे काही लपवत आहेस अशा प्रकारे. इट्स ऑल अप टू यू. इट्स ऑल अप टू यू म्हणजे हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे किंवा हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. इट्स ऑल अप टू यू. हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे किंवा हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. इट्स टू लेट. इट्स टू लेट. खूप उशीर झाला आहे. इट्स टू लेट. खूप उशीर झाला आहे. व्हॉट्स द टाईम. व्हॉट्स द टाईम. किती वाजले. व्हॉट्स द टाईम. किती वाजले. इट्स टू लेट. खूप उशीर झाला आहे. व्हॉट्स द टाईम. किती वाजले. डोंट लीन अगेन्स्ट मी. डोंट लीन अगेन्स्ट मी म्हणजे मला टेकू नकोस. बऱ्याचदा मुलांना सवय असते, आपण कुठेही बसलं किंवा थांबलं तरी आपल्याला टेकतात. त्यावेळेस हे सेंटेन्स बोला. डोंट लीन अगेन्स्ट मी म्हणजे मला टेकू नकोस किंवा माझ्यावर झोकू नकोस. अशा दोन्ही अर्थाने या सेंटेन्सचा यूज करा गाईज. लेट देम गो. लेट देम गो. त्यांना जाऊ दे. लेट देम गो. त्यांना जाऊ दे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की त्यांना पहिले जाऊ दे तर सिंपल असं म्हणा. लेट देम गो फर्स्ट. लेट देम गो फर्स्ट. वेअर इज युअर होम. वेअर इज युअर होम. तुझं घर कुठे आहे. आपण अशी साधी साधी क्वेश्चन्स मुलांना नक्कीच विचारत असतो. वेअर इज युअर होम. तुझं घर कुठे आहे. गो आउटसाइड. गो आउटसाइड. बाहेर जा. गो आउटसाइड. बाहेर जा. ही टोल्ड मी धिस. ही टोल्ड मी धिस. त्याने मला सांगितलं. ही टोल्ड मी धिस. त्याने मला सांगितलं किंवा हे त्याने मला सांगितलं. ॲड अ लिटल मोर वॉटर. ॲड अ लिटल मोर वॉटर म्हणजे थोडं अजून पाणी घाल किंवा थोडं आपण काहीतरी करत असतो त्यावेळेस आपल्याला पाणी घालता दोन्ही हात आपले जर काही कामात असतील तर मुलांना हे काम सांगतो की थोडं पाणी घाल. त्यावेळेस म्हणा ॲड अ लिटल मोर वॉटर. ॲड अ लिटल मोर वॉटर. इट्स टू टफ. इट्स टू टफ. हे खूप कठीण आहे किंवा हे खूप अवघड आहे. इट्स टू टफ. पुट इट इन द सन. पुट इट इन द सन. उन्हात ठेव. पुट इट इन द सन. उन्हात ठेव. इट्स टू टफ. हे खूप कठीण आहे. क्लिअर. शूलेस इज अनडन. शूलेस इज अनडन किंवा शूलेस इज ओपन. शूलेस इज ओपन म्हणजे तुझी बुटाची लेस खुली आहे म्हणजे बांधलेली नाही अशा प्रकारे. एव्हरीथिंग हॅज लिमिट. एव्हरीथिंग हॅज लिमिट म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. एव्हरीथिंग हॅज लिमिट. व्हॉट्स द नेम दिस प्लेस. व्हॉट्स द नेम दिस प्लेस. या जागेचं नाव काय किंवा या जागेचं नाव काय आहे. व्हॉट्स द नेम दिस प्लेस. गाईज व्हॉट्स हे व्हॉट इजचं शॉर्ट फॉर्म आहे. व्हॉट्स म्हणजे व्हॉट इजचं शॉर्ट फॉर्म. व्हॉट्स धिस वे. व्हॉट्स धिस वे म्हणजे हा काय प्रकार आहे किंवा ही काय पद्धत आहे. मुलं काहीतरी असं गोंधळ घालतात किंवा काहीतरी विचित्र गोष्टी करतात त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की हा काय प्रकार आहे किंवा ही काय पद्धत आहे. म्हणजे व्हॉट्स धिस वे किंवा ही करण्याची कोणती पद्धत आहे अशा प्रकारे. ज्याप्रमाणे मी मागच्या सेंटेन्समध्ये सांगितलं की व्हॉट्स हे व्हॉट इजचं शॉर्ट फॉर्म आहे. इथे पण तेच आहे गाईज. डोंट स्पॉईल युअर आईज. डोंट स्पॉईल युअर आईज. तुझे डोळे खराब करू नकोस. टी व्ही बघून वगैरे मुलं खूप टी व्ही बघत असतील तर त्यावेळेस सेंटेन्स बोला की तुझे डोळे खराब करू नको. डोंट स्पॉईल युअर आईज. यू कॅन गो युअर सेल्फ. यू कॅन गो युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः जाऊ शकतोस किंवा तू स्वतः जा अशा प्रकारे. यू कॅन गो युअर सेल्फ. तू स्वतः जाऊ शकतोस. धिस इज सुपर्ब. धिस इज सुपर्ब म्हणजे हे शानदार आहे, उत्कृष्ट आहे अशा प्रकारे. मुलांनी काहीतरी खूप चांगली गोष्ट केली त्यावेळेस हे सेंटेन्स बोला धिस इज अ सुपर्ब किंवा इट्स सुपर्ब अशा प्रकारे. कंट्रोल युअर सेल्फ. कंट्रोल युअर सेल्फ स्वतःवर नियंत्रण ठेव. कंट्रोल युअर सेल्फ स्वतःवर नियंत्रण ठेव. लेट हिम गो. लेट हिम गो त्याला जाऊ दे.
लेट हिम गो, त्याला जाऊ दे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की त्याला पहिले जाऊ दे, लेट हिम गो फर्स्ट. लेट हिम गो फर्स्ट, त्याला पहिले जाऊ दे. बी केअरफुल नेक्स्ट टाइम. बी केअरफुल नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वेळेस काळजी किंवा सावधान राहा. पुढच्या वेळी सावधान राहा किंवा पुढच्या वेळेस काळजी घे. अशा प्रकारे सेंटेन्स आहे. मुलं काहीतरी करत असतील, कुठून तरी पडली किंवा काहीतरी चुका केल्या तर त्यांना हे सेंटेन्स नक्कीच बोला की बी केअरफुल नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वेळेस सावध राहा किंवा काळजी घे. अशा प्रकारे आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू म्हणजे मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. गो अवे फ्रॉम हिअर. गो अवे फ्रॉम हिअर, इथून जा किंवा इथून निघून जा. अशा दोन्ही अर्थाने गो अवे फ्रॉम हिअरचा तुम्ही यूज करा गाईज. लेट हिम फाइंड आउट. लेट हिम फाइंड आउट म्हणजे त्याला शोधू दे किंवा त्याला शोधून काढू दे. अशा दोन्ही अर्थाने या सेंटेन्सचा यूज करा. आय लुक्ड हिअर अँड देअर. आय लुक्ड हिअर अँड देअर म्हणजे मी इकडे तिकडे बघितलं. बऱ्याचदा काहीतरी गोष्टी हरवलेल्या असतात त्यावेळेस तुम्ही मुलांना सांगू शकता की अरे मी इकडे तिकडं बघितलेलं आहे. आय लुक्ड हिअर अँड देअर. डोंट ओव्हरथिंक. डोंट ओव्हरथिंक जास्त विचार करू नको किंवा अति विचार करू नको. हे सहसा खूप कमी प्रमाणात बोललं जातं, पण आपण रागत असल्या खूप जास्तीचा विचार करू नको असं बोलतो. तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स नक्की चूज करा. येस आय हॅव. येस आय हॅव, हो माझ्याजवळ आहे किंवा माझ्याकडे आहे. यू वेंट टू हर. यू वेंट टू हर म्हणजे तू तिच्याकडे गेलास. आय हॅव. येस आय हॅव म्हणजे हो माझ्याकडे आहे. यू वेंट टू हर, तू तिच्याकडे गेलास. नो आय वुडंट. नो आय वुडंट नाही मी करणार नाही. नाही मी करणार नाही. नो आय वुडंट. समवन हॅज कम टू सी यू. समवन हॅज कम टू सी यू म्हणजे तुला कोणीतरी भेटायला आलं आहे. समवन हॅज कम टू सी यू. लेट्स चॅट. लेट्स चॅट म्हणजे चल बोलूया किंवा चला आपण गप्पा मारूया. अशा प्रकारे या सेंटेन्सचा यूज करायचा आहे. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. गाईज बरीच सेंटेन्स तुम्हाला नक्कीच युजफुलसुद्धा ठरणार आहेत आणि यातली खूप सारी सेंटेन्स तुम्ही तुमच्या मुलांसोबत सुद्धा बोलणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे किंवा ज्यांना अशाच प्रकारे आपल्या मुलांसोबत इंग्लिश बोलायचे आहे अशांसोबत शेअरसुद्धा नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल असेच व्हिडिओचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.